मी संदीप राठोड सर, तुमचं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा पेपर घेणार आहे 12वीचा. तर आपण सुरुवात करूयात. तर पहिलं तुमचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे नंबर सिस्टीम. तर नंबर सिस्टीमबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन जाणून घेऊ आपण. याच्यामध्ये बघा, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. द वर्ड डिजिटल इट टेकन फ्रॉम द वर्ड डिजिट पासनं डिजिटल वर्ड तयार झाले. इट मीन्स डिस्क्रिटनेस म्हणजे जसं 1 2 3 4 दीज आर द डिस्क्रिट नंबर. आणि कंटिन्युअस म्हणजे आपण बघा लिमिट लावतो -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, दॅट इज कंटिन्युटी, आणि हे डिस्क्रिटनेस. क्लिअर? ओके देन. नंतर आता इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन बघूया. इलेक्ट्रॉनिक्स स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉन मेकॅनिक्स, दॅट इज मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मोशन कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय, त्याच्यावर म्हणजे ते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स. ओके. तर आता प्रॉपर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन म्हणजे काय बघा. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज द ब्रँच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स विच डील्स विथ द इंटरप्रिटेशन ऑफ बुलियन लॉजिक. आर यू गेटिंग इट? काय? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रँच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स विच डील्स विथ द इंटरप्रिटेशन ऑफ बुलियन लॉजिक. म्हणजे जॉर्ज बुल नावाच्या सायंटिस्टनी जे लॉजिक तयार केलं त्याला बोलतात की बुलियन लॉजिक बोलतात. आणि ते इंटरप्रिटेशन म्हणजे त्या लॉजिकवर डिपेंड असणारे जे सगळ्या कन्सेप्ट आहेत ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात. ओके. तर आता बुलियन लॉजिक काय बघूयात. द बुलियन लॉजिक विच इज डिस्कवर्ड बाय जॉर्ज बुल. आणि लॉजिक स्टँड्स फॉर रिझन ऑर थिंकिंग. म्हणजे लॉजिक म्हणजे आपण कोणतेही लॉजिक लावू शकतो, म्हणजे अंदाज लावणं. तर बुलियन जे जॉर्ज बुल आहे त्याने एक लॉजिक या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, नंबर सिस्टीममध्ये, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय केलं, डिस्कवर केलं, म्हणून त्याला बुलियन लॉजिक बोलतात. ओके. आणि त्याचं लॉजिकचा साधा सिंपल अर्थ आहे रिझनिंग ऑर थिंकिंग. क्लिअर? मग आता हे बघू. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज व्हेरी वाईडली यूज इन व्हेरियस ॲप्लिकेशन. आता डिजिटल जे इलेक्ट्रॉनिक्स आहे खूप वाईडली यूज होतं वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये. जसे बघा कसं, सच ॲज कम्प्युटर, टी व्ही, रिसिव्हर, ब्रॉडकास्टिंग, राईट. टी व्हीमध्ये होतं, कम्प्युटरमध्ये, रिसिव्हरमध्ये, असं. नंतर नाऊ डेज एव्हरी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट इज इन डिजिटल फॉर्म. आता सगळे जे आपल्या सराउंडिंगचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत तुम्हाला सगळं डिजिटलीच मिळेल, राईट. मग त्याच्यामुळं डिजिटल इलेक्ट्रॉनिक शिकणं खूप गरजेचं आपल्यासाठी. तर आता याच्यामध्ये बघूया आपलं पहिलं नंबर सिस्टीम. तर नंबर सिस्टीममध्ये काय कन्सेप्ट आहे बघू. नंबर सिस्टीम म्हणजे काय बघा. इन ऑर्डर टू परफॉर्म मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज वी रिक्वायर नंबर सिस्टीम. म्हणजे एखादी जर फिजिकल क्वांटिटी आपल्याला मेजर करायची तर त्याच्यासाठी नंबर सिस्टीम रिक्वायर आहे, बरोबर. नंबर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ बेसिक नंबर्स. नंबर सिस्टीम काय करतं, बेसिक नंबर त्याच्यामध्ये असतात. तर नंबर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ बेसिक नंबर दॅट अँड रूल फॉर कन्व्हर्जन अँड अरिथमॅटिक ऑपरेशन ऑफ दिस नंबर. म्हणजे या नंबर सिस्टीममध्ये काय काय असणार आहे, त्याचे बेसिक नंबर असणार आहे, त्याचे रूल असणारे कन्व्हर्जनचे आणि अरिथमॅटिक ऑपरेशनचे रूल्स असणारे. ओके. तर नंतर तर बघूया आता. तर याच्यामध्ये बघा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किती नंबर सिस्टीम आहेत ते बघूयात. आणि नंतर पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक काय कन्सेप्ट आहे ते बघूयात. ओके. तर आता बघूया. इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स देर आर 4 टाईप्स ऑफ डिफरंट नंबर सिस्टीम. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये 4 नंबर म्हणजे 4 टाईपचे नंबर सिस्टीम आहेत. तर पहिलं आहे डेसिमल नंबर सिस्टीम, दुसरं आहे बायनरी नंबर सिस्टीम, तिसरं ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. क्लिअर? तर आता डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय असतं, एक थोडक्यात एक जे आपल्याला डिटेलमध्ये ते बघायचं तरी पण आपण बघूया. म्हणजे काय, दिस इज अ नंबर सिस्टीम विच हॅज द बेस ऑफ 10. म्हणजे ज्या नंबर सिस्टीमचं बेस दॅट इज कॉल्ड रॅडिक्स, RADIX, रॅडिक्स, की त्याचा बेस किती आहे, 10 आहे. दॅट इज देर आर 10 बेसिक नंबर्स. म्हणजे त्याचे 10 बेसिक नंबर्स आहेत, किंवा त्याला तुम्ही सिम्बॉल पण बोलू शकता. बेसिक नंबर दॅट इज 0 1 2 3 4 5 6 7 and 8 and 9. आफ्टर 9 वी हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0, राईट. तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये किती बेसिक नंबर आहेत, 10. कोणते? 0 to 9. आणि 9 नंतर कोणता नंबर असतो, तर ते 10 बेसिक नंबर आहे. ते आपलं कोणते असणार आहे, तर बेसिक नंबर्स, राईट. तर याच्यामध्ये 9 नंतर येतं कॉम्बिनेशन ऑफ 0 and 1. ओके. सॉरी, कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0 दॅट इज 10. नंतर बायनरी नंबर सिस्टीममध्ये बघा, दिस इज अ नंबर सिस्टीम
which has a base of 2, that is there are only 2 basic numbers 0 and 1. म्हणजे बायनरी नंबर सिस्टीममध्ये काय त्याचा जो बेस असतो दॅट इज रॅडिक्स हा 2 असतो. रॅडिक्स 2 असल्यामुळे काय असतं हां तर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय दिस नंबर सिस्टीम विच हॅज द बेस ऑफ 2 म्हणजे याचा जो रॅडिक्स आहे 2 आहे दॅट इज देर आर only 2 basic number that is 0 and 1. Every number in binary number system consists of only 0 and 1. म्हणजे आता बायनरी नंबर सिस्टम म्हणजे फक्त 2च नंबर असू शकतात, एक तर 0 आणि दुसरा 1. क्लिअर. लो आणि हाय ते आपल्याला नंतर बघायचं लो हाय काय आहे, राईट. नंतरची सिस्टीम आहे ऑक्टल नंबर सिस्टीम, राईट. तर ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे काय दिस नंबर सिस्टीम हॅज अ बेस ऑफ 8 दॅट इज देर आर 8 बेसिक नंबर्स. म्हणजे याच्यामध्ये 8 बेसिक नंबर आहेत. ते कोणकोणते आहेत तर 0 1 2 3 4 5 6 and 7. क्लिअर. आय रिपीट वन्स अगेन. दिस नंबर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ बेसिक ऑफ बेस ऑफ 8 दॅट इज दे म्हणजे याचा जो रॅडिक्स आहे तो 8 आहे. दॅट इज देर आर 8 बेसिक नंबर 0 1 2 3 4 5 6 7 and 7. आफ्टर 7 देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0 असं असतं. नंतर आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, 4th नंबर सिस्टीम. तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये काय असणार आहे दिस नंबर सिस्टीम हॅज अ बेस ऑफ 16 दॅट इज त्याचा जो रॅडिक्स आहे तो 16 आहे. दॅट इज देर आर 16 बेसिक नंबर्स. तर 16 बेसिक नंबर कोणकोणते आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ABCDE and F. दीज आर द 16 बेसिक नंबर्स. ओके. तर असं आहे हे 4 नंबर सिस्टीम आणि याचं थोडंसं जनरल बेसिक नॉलेज. तर आपल्याला डिटेलमध्ये ते सगळं शिकायचं आहे, त्याचं कन्वर्जन शिकायचं आहे. त्याच्या अगोदर आपण काय जाणून घेऊया व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक, कारण हे इम्पॉर्टंट आहे नंतर पुढे पण तुम्हाला. ओके. तर हे आपल्या सिलेबसच्या कन्सेप्टमध्ये आहे. तर अगोदर पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक काय भानगड आहे ते जाणून घ्या. चालेल. तर बघू आता. द ऑपरेशन ऑफ लॉजिक सर्किट आर डिस्कस इन 2 ways. म्हणजे 2 वेमध्ये याचा लॉजिक सर्किटचं ऑपरेशन आपल्याला हे करता येतं. पहिला आहे नेमली पॉझिटिव्ह लॉजिक अँड निगेटिव्ह लॉजिक. आता पॉझिटिव्ह लॉजिक म्हणजे काय बघा. द पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम इज अ सिस्टीम इन विच लॉजिकल स्टेट 1 रिप्रेझेंट मोर पॉझिटिव्ह दॅन द व्होल्टेज लेवल रिप्रेझेंटिंग लॉजिक 0. ओके. म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह लॉजिक म्हणजे काय असतं जी लॉजिक लेवल आहे लॉजिक स्टेट 1 आहे हां ती मोर पॉझिटिव्ह दॅन व्होल्टेज लेवल ऑफ रिप्रेझेंटिंग लॉजिक 0. ॲक्च्युली कसं असतं आता याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर आपल्याला बघायचं की लॉजिक म्हणजे 0 केव्हा होतं आणि 1 केव्हा होतं, कारण याच्यामध्ये म्हणजे जे ॲनालॉगचं व्होल्टेज आहे त्याची रेंज काय 0ची आणि 1ची ते आपण लेटर ऑन बघू नंतर बघू, राईट. नंतर फॉर दिस डिस्कशन सपोज अ डिजिटल सिस्टीम हॅज अ व्होल्टेज लेवल ऑफ 5 व्होल्ट. ओके प्लस 5 व्होल्ट. आणि हे सगळे जे सप्लाय असतात ना आपले एव्हरी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इट वर्क्स ऑन ओनली DC पॉवर सप्लाईज इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे AC असतं त्याला त्याच्यामध्ये रेक्टिफायर वगैरे होऊन ते DC करतात. आता जे मोस्ट ऑफ द आपल्या लॉजिक IC वगैरे डिजिटल IC आहेत ते 5 व्होल्टवर काम करतात प्लस 5 व्होल्ट DC. क्लिअर. नंतर आता बघूया आपण काय की फॉर दिस डिस्कशन सपोज अ डिजिटल सिस्टीम हॅज अ व्होल्टेज लेवल ऑफ प्लस 5 व्होल्ट अँड 0 व्होल्ट. if we denotes plus 5 volt for logic 1 and 0 for logic 0. आता याच्यामध्ये कसं असतं 2 हाय आणि लो लेवल असतं. म्हणजे जर 5 व्होल्ट असेल पॉझिटिव्ह DC तर ते लॉजिक 1 कन्सिडर केलं जातं आणि 0 व्होल्ट असेल तर लॉजिक 0 कन्सिडर केलं जातं असं, राईट. त्याची एक रेंज दिलेली आहे ते आपल्याला नंतर बघायची ते. देन द सिस्टीम बिकम्स पॉझिटिव्ह लॉजिक. आता याच्यामध्ये बघा जर पॉझिटिव्ह प्लस 5 व्होल्ट असेल ते असेल लॉजिक 1 आणि जर 0 व्होल्ट असेल आणि ते असेल लॉजिक 0 तर याला काय बोलतात ह्या सिस्टीमला बोलतात पॉझिटिव्ह लॉजिक सिस्टीम. आर यू गेटिंग माय पॉईंट. ओके. देन नंतर आता बघूया की निगेटिव्ह लॉजिक काय भानगड आहे. निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम इन निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम लॉजिक 0 स्टेट इज रिप्रेझेंट्स मोर पॉझिटिव्ह दॅन द व्होल्टेज लेवल रिप्रेझेंट इज लॉजिक 1. म्हणजे निगेटिव्ह लॉजिकमध्ये कसं असतं जे 0 लॉजिक आहे ते मोर पॉझिटिव्ह दाखवतं कशापेक्षा व्होल्टेज लेवल रिप्रेझेंटिंग इट म्हणजे लॉजिक 1 जे व्होल्टेज लेवल आहे त्याच्यापेक्षा. क्लिअर. नंतर फॉर इन्स्टंट लॉजिक 1 डिनोट्स फॉर 0 व्होल्ट अँड लॉजिक
झिरो स्टेट लॉजिक स्टेट 0 डिनोट्स +5 व्होल्ट. म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह लॉजिकमध्ये काय आहे, तर 0 व्होल्ट जे इंडिकेट करतं ते म्हणजे लॉजिक 1 असेल तर 0 व्होल्ट इंडिकेट करणार, आणि लॉजिक 0 जर असेल तर 5 व्होल्ट म्हणजे +5 व्होल्ट इंडिकेट करणार. दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह लॉजिक, उलट, राईट. दस द लॉजिक सिस्टीम कॅन बी आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह लॉजिक. हे कळालं का, की पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक म्हणजे कसं असतं बघा. आता पॉझिटिव्ह म्हणजे कसं, 0 जर असेल 0 व्होल्ट तर 0 लॉजिक 0, आणि 5 व्होल्ट असेल तर लॉजिक 1, दॅट इज पॉझिटिव्ह लॉजिक. आणि याच्या रिव्हर्स म्हणजे जर 0 असेल 0 व्होल्ट असेल तर विच लॉजिक पॉझिटिव्ह, लॉजिक 1, आणि जर 5 व्होल्ट असेल तर लॉजिक 0, इट इज कॉल्ड निगेटिव्ह लॉजिक, रिव्हर्स. क्लिअर. आता नंतर आपल्याला डायग्राम बघायची, त्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल. म्हणजे काय, दस अ डिजिटल सिस्टीम कॅन बी आयदर अ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह लॉजिक सिस्टीम अँड negative logic system, and it depends on the how we define logic system 0 and 1. म्हणजे याच्यानंतर काय, म्हणजे कशावर डिपेंड असतं, की लॉजिक जे स्टेट आहेत, म्हणजे डिफाईन लॉजिक स्टेट 0 आणि 1, म्हणजे लॉजिक स्टेट जे आहे 0 आणि 1 त्याच्यावर डिपेंड करतं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लॉजिक. द टेबल बिलो शोज द व्होल्टेज रेंज फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह लॉजिक. तर आता जे टेबल आहे त्याच्यावरनं आपल्याला कळून देईल. तर याच्यामध्ये बघा व्होल्टेज लेवल दिलं आहे. तर व्होल्टेज लेवल जे ॲनोलॉग व्होल्टेज रेंज आहे ती आहे ॲक्च्युली 0 किंवा 0.2 to 1.8, दॅट इज कॉल्ड लॉजिक स्टेट, म्हणजे तो 0 लॉजिक झाला. आणि याला टाईप ऑफ लॉजिक म्हणजे जर रेंज जर असेल 0.2 to 1.8 व्होल्टेज रेंज असेल तर, आणि याचा लॉजिक स्टेट जर 0 असेल तर याला बोलतात पॉझिटिव्ह लॉजिक, राईट. आणि नंतर व्होल्टेज रेंज बघा 3.8 to 5 व्होल्ट, राईट. तर 3.8 to 5 व्होल्ट जर व्होल्टेज रेंज असेल आणि लॉजिक स्टेट जर 1 असेल तर याला बोलतात पॉझिटिव्ह लॉजिक. एवढं कळालं. नंतर उलटं बघा, आता 3.8 to 5 व्होल्ट जर असेल व्होल्टेज 3.8 to 5 व्होल्ट आणि लॉजिक स्टेट जर 0 असेल तर याला बोलतात निगेटिव्ह लॉजिक, राईट. आणि जर 0.2 to 1.8 व्होल्ट व्होल्टेज रेंज असेल आणि लॉजिक स्टेट जर 1 असेल तर याला बोलतात निगेटिव्ह लॉजिक, रिव्हर्स. क्लिअर. तर आता याच्यामध्ये डायग्राम बघूया. फिगर बिलो शो द डिजिटल सिग्नल ऑफ पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक. आता याच्यामध्ये डायग्राममध्ये बघा, एक आपण कसे एक स्क्वेअर वेव्ह घेतले. तर याच्यामध्ये पहिलं बघा की लो लिहिलं आहे मी खाली, लो म्हणजे याचं लो झालं, आणि नंतर वर हाय लिहिलं आहे. तर लो म्हणजे याची व्होल्टेज रेंज बघा काय लिहिलं आहे 0 to 1.8, आणि हायचं काय लिहिलं 3.8 to 5 म्हणजे हाय लॉजिक. म्हणजे याच्यामध्ये बघा रायझिंग एज दॅट ऑर लिडिंग एज, ते वर लोपासनं वरपर्यंत हाय स्ट्रेट लाईनमध्ये जातं त्याला एक तर रायझिंग एज बोलतात किंवा लिडिंग एज बोलतात, राईट. आणि नंतर हायपासनं खाली येताना बघा, तर जी डॅश लाईन मी दाखवली तर त्याला काय बोलतात, एक तर ट्रेलिंग एज बोलतात किंवा फॉलिंग एज बोलतात, लो टू हाय. आणि हे कशाचं सिम्बॉल, हे जे डायग्राम आहे हे आहे पॉझिटिव्ह लॉजिकचे. आर यू गेटिंग इट. आणि आता निगेटिव्ह लॉजिककडे येऊया. आता वर आपण काय लिहिलं, लो लॉजिक. लो लॉजिकमध्ये व्होल्टेज बघा काय दिलं आहे 3.8 to 5 व्होल्ट, आणि नंतर तर ते सिग्नल काय होतं, जे आपलं सायकल आहे ती फॉल होते, मग त्याला काय बोलतं, एक तर ट्रायलिंग एज बोलतं किंवा क्लॉक सायकल्स किंवा फॉलिंग एज बोलतात. मग ते आल्यानंतर खाली आल्यानंतर स्ट्रेट लाईनला मग ते हाय लॉजिक दाखवलं आहे. तिथं व्होल्टेज रेंज बघा काय दाखवली आपण 1.8 to 0 व्होल्ट, राईट. 1.8 to 0 लॉजिक दाखवली, दॅट इज हाय लॉजिक. आणि मग आणि त्याच्यानंतर त्याच्या राईट साईडला बघा, तर काय होतं राईट साईडला, तर तो जो पल्स आहे तो इन्क्रीज वर जातो, म्हणजे वर जातं, त्यालाच आपण काय बोलतो लिडिंग एज और रायझिंग एज, अरे काय बोलतो लिडिंग एज और रायझिंग एज. मग ते तिकडनं गेल्यावर वर जातं म्हणजे हाय टू लो जातं. मग याला काय बोलतो आपण नाव दिलं, याला दिलं निगेटिव्ह लॉजिक. कळालं एवढं, हे सगळं कळालं पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक. आता पुन्हा एकदा रिपीट करतो. पॉझिटिव्ह लॉजिकमध्ये कसं असतं, जर व्होल्टेज रेंज जर 5 व्होल्ट, कन्सिडर असं करा की जर लॉजिक लेवल हाय असेल आणि व्होल्टेज रेंज असेल तर 5 व्होल्ट, आणि लॉजिक लेवल 0 असेल आणि व्होल्टेज लेवल असेल 0 व्होल्ट, दॅट इज कॉल्ड पॉझिटिव्ह लॉजिक, राईट. आणि निगेटिव्ह लॉजिकमध्ये काय, लॉजिक लेवल जर 1 असेल आणि व्होल्टेज लेवल त्याची व्होल्टेज रिप्रेझेंट करण्याची असेल 0 व्होल्ट, आणि लॉजिक लेवल जर 0 असेल आणि व्होल्टेज लेवल असेल 5 व्होल्ट, दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह लॉजिक. कळालं.
साधी आणि सोपी कन्सेप्ट. ठीक आहे. तर आता आपण काय बघूया, आता डिटेलमध्ये नंबर सिस्टीम बघूयात. तर नंबर सिस्टीममध्ये बघूया डिटेलमध्ये काय, तर पहिली आहे डेसिमल नंबर सिस्टीम. तर डेसिमल नंबर सिस्टीममध्ये काय, आता सगळं याचं आपण बघूया. आता याच्या अगोदर जनरल बघितलं आपण की 4 नंबरच्या नंबर सिस्टीम आहेत कोणकोणत्या, डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. आता डिटेलमध्ये जाणून घेऊया डेसिमल नंबर सिस्टीममध्ये काय. तर डेसिमल नंबर सिस्टीम इज द मोस्ट कॉमनली यूज नंबर सिस्टीम. दिस नंबर सिस्टीम हॅज द बेस ऑफ 10, दॅट इज देर आर 10 बेसिक नंबर्स. म्हणजे याचा रॅडिक्स हा 10 आहे. आणि ही जी नंबर सिस्टीम आहे आपण डेली लाईफमध्ये जे वापरतो, इट इज अ डेसिमल नंबर सिस्टीम. क्लिअर. तर याच्यामध्ये किती नंबर आहेत, बेसिक नंबर्स आहेत 10, म्हणजे बेसिक सिम्बॉल आहेत त्याचे 10. कोणकोणते, दॅट इज 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. क्लिअर. नंतर आफ्टर 9 काय होतं, आफ्टर 9 वी हॅव कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0, कारण डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस 10 आहे, म्हणजे लास्ट नंबर 9 आहे. नंतर 9 नंतरचा नंबर घ्यायचा असेल देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0. क्लिअर. म्हणजे ते काय होतं, म्हणजे देन वी मेक, म्हणजे आफ्टर 9 वी मेक अ कॉम्बिनेशन ऑफ 1 and 0, देन द नंबर इज 10, दॅट इज 10. मग काय होतं, इन डेसिमल नंबर सिस्टीम वी कॅन राईट पॉझिटिव्ह नंबर ॲज वेल ॲज निगेटिव्ह नंबर. डेसिमल नंबर सिस्टीममध्ये काय, आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पण लिहिता येतं, निगेटिव्ह नंबर पण लिहिता येतं. क्लिअर. नंतर पुन्हा काय, इन केस ऑफ निगेटिव्ह नंबर मायनस साईन इज यूज. म्हणजे निगेटिव्ह नंबरसाठी आपण सिम्बॉल वापरतो मायनस, आणि पॉझिटिव्ह साईनसाठी आपण पॉझिटिव्ह देत नाही, तो बाय डिफॉल्ट कन्सिडर केला जातो. क्लिअर. नंतर एक्झाम्पल आता बघूयात आपण की याच्यामध्ये एक्झाम्पल काय पॉझिटिव्ह नंबरचे. तर पॉझिटिव्ह नंबर 123 म्हणजे 1 2 3, नंतर कॉमा 1600, नंतर 57 एक्सेट्रा. नंतर निगेटिव्ह नंबरची -57, -65, -75, -100, दीज आर द निगेटिव्ह नंबर्स. ओके. पुन्हा बघूयात. इन केस ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम इट इज पॉसिबल टू राईट होल नंबर ॲज वेल ॲज फ्रॅक्शनल नंबर. आता याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह नंबर पण लिहिता येतं आणि निगेटिव्ह नंबर पण लिहिता येतं, आणि नंतर काय फ्रॅक्शनल नंबर पण लिहिता येतं आणि होल नंबर पण लिहिता येतं. आता फ्रॅक्शनल नंबर आणि होल नंबर कसं लिहिता येतं त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. तर याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये एकच मिनिट जस्ट वेट. हां. तर आता काय फ्रॅक्शनल नंबर आणि होल नंबर बघूयात. आता तर याची एक्झाम्पल बघा. फ्रॅक्शनल नंबरचं एक्झाम्पल आहे 0.597, कॉमा नंतर आपला फ्रॅक्शनल नंबर तर पुन्हा -1.333 एक्सेट्रा. हे असं पण. होल नंबर आपण 1 2 3 दॅट इज द होल नंबर, आणि हे फ्रॅक्शनल नंबर. राईट. नंतर आता बघूयात. इन केस ऑफ डेसिमल नंबर एव्हरी डिजिट हॅज द सर्टन वेटेज. आता जे सगळे नंबर असतात ना, तर प्रत्येक डिजिटला काय असतं की सर्टन वेटेज असते. एव्हरी डिजिट त्याच्यामध्ये डेसिमल नंबर सिस्टीममध्ये एव्हरी डिजिट जे असणार आहे तर त्याला सर्टन वेटेज असणार आहे. राईट. तर दिस वेटेज इज इन द पॉवर ऑफ 10. म्हणजे हे वेटेज कोणकोणते आहेत, म्हणजे कशाच्या पॉवरमध्ये असतात, 10च्या पॉवरमध्ये. का, तर द डेसिमल नंबर सिस्टीम हॅज द बेस ऑफ 10, म्हणजे ते म्हणून 10 त्याचा बेस आहे, दॅट इज रॅडिक्स इज 10, म्हणून ते जे वेटेज असणार आहे ते 10च्या पॉवरमध्ये असणार आहे. क्लिअर. मग याचं एक्झाम्पल बघूया. आता 123 हा एक्झाम्पल बघू आपण. तसं पण आता आपण सेपरेट लिहिलं 1 2 3. आता युनिट 10th आणि 100th. तर याच्यामध्ये बघा 3चं जे पॉवर आहे तो, कारण हा डेसिमल नंबर सिस्टीम आहे म्हणून 10चा पॉवर आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे काय, आता आपल्या राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईडकडे जाताना बघा. क्लिअर. तर याच्यामध्ये काय 10⁻�0, म्हणजे 3चा जो वेटेज आहे तो आहे 10⁻�0. 2चा जो वेटेज आहे तो आहे 10⁻1, आणि 1चा जो वेटेज आहे 10⁻2. नंतर काय करायचं, ते जे नंबर आहेत आणि त्याचा जो पॉवर त्याच्याशी मल्टिप्लिकेशन करून ते ॲड करायचे. राईट. म्हणजेच काय, आता आपण राईट टू लेफ्ट जाऊया. म्हणजे काय 3 × 1 म्हणजे एनिथिंग रेज टू 0 इज 10⁻0 मीन्स 1, म्हणजे एनिथिंग रेज टू 0 इज 1. क्लिअर. मग 1 × 3 दॅट इज 3, प्लस 2 × 10 दॅट इज 20, प्लस केलं. नंतर 10⁻2 दॅट इज 100. राईट. मग 100 × 1 म्हणजे 100. मग 100 + 20 + 23 प्लस 3 दॅट इज 123. हा याचं असं नंबर तयार होतो डेसिमल नंबर सिस्टीम. क्लिअर. कळालं का एकदा. पुन्हा एकदा आय रिपीट वन्स अगेन. काय असतं एव्हरी, म्हणजे काय असतं डिजिटल नंबर सिस्टीम इन डिजिटल नंबर
सिस्टीम एव्हरी डिजिट हॅज द सर्टन वेटेज. दिस वेटेज इन द पॉवर्स ऑफ 10. म्हणजे प्रत्येक डिजिटचं वेटेज असतं इन द पॉवर ऑफ 10. जसं आपण एकक, दशक, शतक बोलतो की नाही, तसं आपण राईट टू लेफ्टकडे गेल्यानंतर युनिट, 10, 100, 1000 असं. क्लिअर. म्हणजे आता 3चा आता जो आहे ते युनिट आहे, म्हणजे ते काय असणार आहे, आपण राईट टू लेफ्ट असं आपलं काय असतं, जे पॉवर असतं ना ते इन्क्रीज होत जातं. नंतर 10 इथे काय असणार आहे, 10⁻0. नंतर 10⁻1, 10⁻2. मग एनिथिंग रेस टू 0 इज 1. मग 1 × 3 दॅट इज 3. नंतर 10⁻1 मीन्स दॅट इज 10. मग 10 × 2 दॅट इज 20. आणि नंतर 10⁻2 म्हणजे दॅट इज 100. 100 × 1 म्हणजे 100. म्हणजे 100 + 20 + 3 दॅट इज 123. क्लिअर. आता नंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट आपलं फ्रॅक्शनल नंबर घेतलं 0.597. तर आता डेसिमल नंबर नंतर जे आहे तर जे 59 आहेत, तर त्याचं जे काय येणार आहे, पॉवर येणार आहे ना, ते पॉवर निगेटिव्हमध्ये येतं. म्हणजे आता जे पॉईंट नंतर बघा 10⁻1 5चा, म्हणजे जसं लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर जे मायनसमध्ये पॉवर इन्क्रीज होत जातं. आणि जर होल नंबर असेल तर आपलं राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईडकडे जाताना पॉवर इन्क्रीज होत जातं. आणि लेफ्ट हँड टू राईट साईड जे फ्रॅक्शनल नंबर असतील, लेफ्ट हँड टू राईट हँड साईडकडे जाताना म्हणजे निगेटिव्ह साईडला पॉवर इन्क्रीज होत जातं, म्हणजे मायनसमध्ये. ओके. म्हणजे काय, 10⁻5चा जो वेटेज असणार आहे 10⁻1. नंतर 9चा असणार आहे 10⁻2. आणि 7चा असणार आहे 10⁻3. म्हणजे आता बघा 1 म्हणजे काय, 10⁻1 म्हणजे 1/10, राईट. मग आपण काय केलं, 5/10 केलं. नंतर प्लस 9/100, राईट. म्हणजे 10⁻2चा म्हणजे 1/100 त्याचा हे होईल ना. क्लिअर. आणि 10⁻3 म्हणजे 1/1000 असं. म्हणजे प्लस आपण काय केलं 7/1000. मग ते जर आपण केलं तर 5/10 दॅट इज 0.5 येतं. नंतर प्लस 9/100 म्हणजे 0.09, राईट. नंतर 7/1000 म्हणजे 0.007. मग तिघांचं जर ॲडिशन केलं तर तुम्हाला नंबर काय मिळून जाईल, दॅट इज 0.597. आर यू गेटिंग इट. असं याचं एक्झाम्पल. हे कळालं का, नंबर सिस्टीम कोणतं नंबर सिस्टीम कळालं तुम्हाला, डेसिमल नंबर सिस्टीम. क्लिअर. तर आता आपण बघूयात की बायनरी नंबर सिस्टीम काय भानगड आहे. तर बायनरी नंबर सिस्टीममध्ये बघा, तर बायनरी नंबर सिस्टीम काय गरजेचं आहे. बायनरी नंबर सिस्टीम हॅज द बेस ऑफ 2. दॅट इज there are only 2 basic numbers, 0 and 1, right. आणि 0 and 1. A single binary number is called as a binary bit. When we have a group of 4 binary bit, then it is called a nibble, Nibble, right. And when we have a group of 8 binary bit, it is called बाईट. आता याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं, हे जाणून घेऊया. आता बायनरी नंबर सिस्टीम ॲक्च्युली कशासाठी उपयोगाला आहे, तर डेसिमल नंबर सिस्टीम आपल्याकडे ऑलरेडी होतीच. तर बायनरीची का गरज पडली, कारण जर आपल्याला कम्प्युटरशी कम्युनिकेशन करायचं असेल, ह्युमन बिईंगचं आणि कम्प्युटरचं, तर कम्प्युटर ओनली नोज व्हॅल्यूज ऑफ 0 and 1. त्याच्यामध्ये डिजिटलमध्ये कसं असतं, कम्प्युटरला फक्त 0 आणि 1च्या कॉम्बिनेशनमध्ये व्हॅल्यू असतं, माहीत असतं. म्हणजे जरी आपण एखादा डिजिट किंवा कॅरेक्टर दिला तर ते 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करतं मधला एन्कोडर, राईट. तर त्याच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला बायनरी नंबर सिस्टीम शिकणं. तर बघूया आता आपण की बायनरी नंबर सिस्टीममध्ये काय बेस ॲज अ 2. म्हणजे आता जो रॅडिक्स आहे तो 2 आहे, म्हणजे 2 बेसिक सिम्बॉल आहे 0 and 1. म्हणजे आता याच्यामध्ये बघा, अ सिंगल बायनरी नंबर इज कॉल्ड बाईट. म्हणजे जे सिंगल बायनरी नंबर असेल तो 0 असेल किंवा 1 असेल, वॉट एव्हर इट मे बी, तर त्याला काय बोलतात, बीट. आणि नंतर काय असेल, व्हेन वी हॅव अ ग्रुप ऑफ 4 बायनरी बीट. म्हणजे जर 4 बीटचा जर ग्रुप असेल 4, सपोज आपण 0101 हा 4चा ग्रुप आहे 4 बीटचा, दॅट इज कॉल्ड निबल. काय बोलतात त्याला, तर त्याला बोलतात निबल. क्लिअर. आणि व्हेन वी हॅव अ ग्रुप ऑफ 8 बायनरी बीट, म्हणजे 8 बायनरी बीटचा जर ग्रुप असेल, म्हणजे 0000 1111 असं एक एक्झाम्पल दिलं, कोणतंही असू शकते 8 बीट. तर ग्रुप ऑफ 8 बीट इज कॉल्ड ॲज अ बायनरी बीट इज कॉल्ड ॲज अ बाईट.
कळलं. त्यानंतर आपल्याला हे जे आपण आपल्याकडं आपल्या मेमरी असते बघा मोबाईलमध्ये, की याच्यामध्ये काय असतं की किती बाईटचा डेटा, बाईट, किलो बाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, असं पेन ड्राईव्हला आपण किती GB चा पेन ड्राईव्ह आहे असं बोलतो की नाही. दॅट इज कॉल्ड असं. म्हणजे बीटपासनं, निबलपासनं, बाईटपासनं किलो बाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट असं तयार झालेलं आहे. क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे. ओके देन. नंतर बघूया फॉलोइंग टेबल शोज द डेसिमल नंबर अँड इट्स बायनरी इक्वालंट. आता एक टेबल दे, त्याच्यामध्ये काय बायनरी नंबर बघूया आपण, डेसिमल नंबर आणि त्याचे बायनरी इक्वालंट बघूयात. राईट. तर याच्यामध्ये बघूया पहिलं तर टेबल आहे, तर त्याच्यामध्ये जो डेसिमल नंबर आहे त्याचं बायनरी इक्वालंट आहे झिरोचं 0, म्हणजे 1चं 1 आणि 2चं आहे 1 0, 3चं आहे 1 1, 4चं आहे 1 0 0, 5चं आहे 1 0 1, 6चं आहे 1 1 0, नंतर 7चं आहे 1 1 1, नंतर 8चं आहे 1 0 0 0, नंतर 9चं आहे 1 0 0 1, नंतर 10चं आहे 1 0 1 0, 11चं आहे 1 0 1 1, 12चं आहे 1 1 0 0, 13चं आहे 1 1 0 1, 14चं आहे 1 1 1 0, 15चं आहे 1 1 1 1 आणि 16चं आहे 1 0 0 0 0. आय रिपीट वन्स अगेन. हा टेबल तुम्हाला पाठच करायचं आहे, त्याच्यासाठी पुन्हा बघा. डेसिमल नंबर 0चा जो बायनरी इक्वालंट आहे तो 0, 1चा आहे 1, 2चा आहे 1 0, 3चा आहे 1 1, 4चा आहे 1 0 0, 5चा आहे 1 0 1, 6चा आहे 1 1 0, 7चा आहे 1 1 1, 8चा आहे 1 0 0 0, 9चा आहे 1 0 0 1, 10चा आहे 1 0 1 0, 11चा आहे 1 0 1 1, 12चा आहे 1 1 0 0, 13चा आहे 1 1 0 1, 14चा आहे 1 1 1 0, 15चा आहे 1 1 1 1 आणि 16चा आहे 1 0 0 0 0. क्लिअर? हे टेबल तुम्हाला पाठ करायचं आणि बाकीचे टेबल पण खूप पाठ करायचं, कारण हे खूप आपल्याला कन्वर्जनसाठी इम्पॉर्टंट लागणार आहे. आता याच्यामध्ये बघा, एव्हरी बायनरी बीट हॅज अ सम वेटेज. जसं हे म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीममध्ये वेटेज होतं ना, इन द पॉवर ऑफ 10, तर याच्यामध्ये पण असणार आहे. तर याचं पॉवर काय असणार आहे बघा. आता कारण याचा बेस किती आहे काय, तर थोडंसं डोक्याला काय करायचं, स्ट्रेस द्यायचा आणि विचार करायचा त्याच्यावर. राईट. म्हणजे काय, एव्हरी बायनरी बीट हॅज अ some weightage, that is this and this weightage is in the powers of 2. म्हणजे काय, तर याचा जो बेस आहे, याचा जो रॅडिक्स आहे तो 2 आहे, म्हणून 2च्या पॉवरमध्ये याचं वेटेज असणार आहे. आता आपण बघूया की एक्झाम्पलमध्ये नंबर घेतला सपोज 0 0 1 1, तर 0 0 1 1 म्हणजे आता याचा जो LHB आहे म्हणजे आपल्या राईट हँड साईडचा आहे तो आहे युनिट व्हॅल्यू, म्हणजे एकक दशक जसं बोलतो ना आपण. मग त्याला वाचायचं 0 0 1 1, पहिलं स्टार्ट घ्यायचं 1 पासनं, म्हणजे LHB बोलतात त्याला, लिस्ट सिग्निफिकंट बीट. आणि जो शेवटचा 0 आहे त्याला MSB बोलतात, दॅट इज मोस्ट सिग्निफिकंट बीट. क्लिअर? तर LHB पासनं घेऊया आता राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड, म्हणजे 2⁻0, 2⁻1, 2⁻3, 2⁻4. म्हणजे पहिला जो 1 आहे त्याचा पॉवर असणार आहे, त्याचा जो वेटेज असणार आहे 2⁻0, नंतर दुसऱ्याचा असणार आहे 2⁻1, तिसऱ्याचा असणार 2⁻2 आणि चौथ्याचा असणार आहे 2⁻3. दॅट इज असं. राईट. नंतर बघूया, वी कॅन राईट होल नंबर ॲज वेल ॲज अ फ्रॅक्शनल नंबर. आता याच्यामध्ये काय करता येतं, आपल्याला होल नंबर पण लिहिता येतं आणि फ्रॅक्शन नंबर पण लिहिता येतं. क्लिअर? तर याच्यामध्ये होल नंबर, वी कॅन राईट होल नंबर ॲज वेल ॲज फ्रॅक्शनल नंबर. तर याच्यामध्ये होल नंबर पण लिहिता येतं, फ्रॅक्शनल नंबर लिहिता येईल बायनरी नंबर सिस्टीम. द वेटेज ऑफ फ्रॅक्शनल बायनरी बीट गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे आता जसं आपण याच्यामध्ये डेसिमल नंबर सिस्टीममध्ये बघितलं ना, फ्रॅक्शनल पॉईंट नंतर जे डेसिमल पॉईंट आहे त्याच्यानंतर आपण जर लेफ्ट साईड हँड साईडकडनं राईट हँड साईडकडे घेतलं तर त्याचा जो पॉवर आहे ॲक्च्युली तो निगेटिव्ह एंडला इन्क्रीज होतं. म्हणजे त्याचं मायनस जर केलं तर ते इन्क्रीज होतं, म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. राईट. जरी त्याची पॉवर निगेटिव्ह एंडला इन्क्रीज होत आहे पण त्याची व्हॅल्यू मायनस असल्यामुळं ती व्हॅल्यू ऑब्वियसली डिक्रीजच होणार आहे. राईट. म्हणून काय झालं, बायनरी बीट गोज ऑन डिक्रीजिंग. मग बायनरी बीटचं काय होतं, गोज ऑन डिक्रीजिंग होतं. दॅट इज पॉवर ऑफ 2 इन्क्रीजिंग विथ निगेटिव्ह साईन. म्हणजे आता याच्यामध्ये ते म्हणजे पॉवर जे आहे 2चं ते इन्क्रीज होतं कशाने, विथ निगेटिव्ह साईन इन द पॉवर ऑफ 2. म्हणजे पॉवर 2च्या पॉवरमध्ये
निगेटिव्ह साईडला इन्क्रीज होतं निगेटिव्ह साईन देऊन, राईट. तर आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. आता एक्झाम्पल आहे सपोज 0.01, राईट. तर आता 0 पॉईंट नंतरच आपण पॉवर घेतो, इकडे 0ला नाही घेऊ शकत कारण ते 0 इथं पॉझिटिव्ह म्हणजे इकडे पॉईंट नंतर जे असणार आहे तो याच्या नंबरमध्ये येणार आहे, राईट. तर इकडं आपण 2⁻0 दॅट इज 1, मग 2⁻0 दॅट इज एनिथिंग रेज टू 0 इज 1 मल्टिप्लाइड बाय 0 इज दॅट इज 0, म्हणून ते आपण घेत नाही. नंतर पॉईंट नंतर काय 0चा पॉवर 0चं जे हे आहे काय वेटेज आहे ते काय असणार आहे 2⁻1 आणि 1चं काय असणार आहे 2⁻2, राईट. अरे सॉरी गाईज, थोडंसं इंटरप्शन आलं होतं, कॉल आला होता त्याच्यामुळं ते थोडंसं स्क्रीनवर दिसेल. तर बघूयात आता आपण की याच्यामध्ये काय आहे की आता फ्रॅक्शनल नंबरचा जो वेटेज आहे तो 0.01चा जो वेटेज, आता 0चा जो वेटेज आहे ते आहे 2⁻1 आणि 1चा जो वेटेज आहे ते आहे 2⁻2. म्हणजे काय याच्यामध्ये पुन्हा काय करता येतं बायनरी नंबर सिस्टीममध्ये, इट इज पॉसिबल टू राईट पॉझिटिव्ह नंबर ॲज वेल ॲज निगेटिव्ह नंबर. तर याच्यामध्ये काय असतं की बायनरी नंबर सिस्टीममध्ये पॉझिटिव्ह नंबर पण लिहिता येतं, निगेटिव्ह नंबर पण लिहिता येतं, होल नंबर पण लिहिता येतं, फ्रॅक्शनल नंबर पण लिहिता येतं बायनरीमध्ये. ओके. तर आता याच्यानंतर बघूया की बायनरी नंबर सिस्टीममध्ये काय लिहिता येतं की याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण लिहिता येतं आणि पॉझिटिव्ह नंबर पण लिहिता येतं. आता नंतर इन सम केसेस द फर्स्ट बीट इंडिकेट्स द साईन ऑफ नंबर. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये आपल्याला साईन नाही देता येत, तर याच्यामध्ये काय करतं जे निगेटिव्ह नंबर जर असेल तर त्याच्यामध्ये जे पहिलं बीट आहे तर जो बीट आहे ना तो काय इंडिकेट करतो द साईन ऑफ नंबर, म्हणजे ते नंबरचं साईन इंडिकेट करतं पहिलं बीट. म्हणजे याच्यामध्ये बघा, इफ इट इज 0 देन द नंबर इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. जर पहिला नंबर जर 0 असेल तर नंबर काय कन्सिडर केलं जातं, तर त्याला बोलतात की कोणता पॉझिटिव्ह नंबर. आणि इफ इट इज 1, जो पहिला नंबर असणार आहे तो इफ इट इज 1 देन द नंबर इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह नंबर, मग त्याला काय बोलतात तर निगेटिव्ह नंबर म्हणतात. आणि हे जे नंबर सिस्टीम आहे ते कोणत्या मेथडमध्ये येतं, ते साईन मॅग्निट्यूड मेथडमध्ये येतं. आणि ते पहिलं जो 0 आणि 1 आहे लॉजिक, ते पहिला जो नंबर असणार आहे तर त्याला काय बोलतात, त्याला साईन बीट बोलतात. काय बोलतात त्याला बोलतात साईन बीट. तर हे जे आहे निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर ते इंडिकेट करण्यासाठी दुसरी एक मेथड आहे, त्याला बोलतात, ते बघायची ती कोणती काय, समटाईम्स 1's कॉम्प्लिमेंट अँड 2's कॉम्प्लिमेंट टेक्निक्स इज यूज टू रिप्रेझेंट निगेटिव्ह नंबर. म्हणजे 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंटची मेथड आहे ती निगेटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर जे आहे ते इंडिकेट करण्यासाठी वापरलं जातं. ॲक्च्युली जास्त करून 1's कॉम्प्लिमेंट अँड 2's कॉम्प्लिमेंट नंबर सिस्टीमच वापरले जातं निगेटिव्ह नंबर इंडिकेट करण्यासाठी. म्हणजे जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचं काय करायचं 1's कॉम्प्लिमेंट म्हणजे इच 1 रिप्लेस बाय 0 आणि इच 0 रिप्लेस बाय 1 असं. आणि 2's कॉम्प्लिमेंट करायचं असेल तर LHBला 1 ॲड करावं लागतं, ते आपल्याला नंतर लेटर ऑन बघायचंच आहे, राईट. आणि जे आहे जे जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर ते 0, तर 0 नॉर्मली आपण 0 याची व्हॅल्यू मिनिंगलेस म्हणून ते काही नसतं की 0 असलं म्हणजे काय असतं इट इज पॉझिटिव्ह नंबर. आणि जर पहिला नंबर जर निगेटिव्ह 1 असेल तर जो नंबर असणारे बायनरी दॅट इज अ निगेटिव्ह नंबर. आणि हे कशामध्ये येतं साईन मॅग्निट्यूड मेथडमध्ये येतं. क्लिअर, गॉट इट. तर हे साईन मॅग्निट्यूड मेथड जास्त करून आपण वापरत नाही, तर 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट वापरतो, राईट. तर इनफ फॉर टुडे. तर आज आपण काय बघितलं डेसिमल नंबर सिस्टीम आणि बायनरी नंबर सिस्टीम. तर बाकीचं डिटेलमध्ये आपण नेक्स्टच्या नंबर सिस्टीमचं बघूयात. ओके, चालेल.